दिसत नाही. आणि तुफान जे अंधकारची सत्ता आहे, तुफान ज्याला गरिबी, चिंता, काळजा, व्याधी, समस्या, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती एकदम ढासळलेली, अनेक प्रकारच्या प्रसंग ज्या वेळेस ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनामध्ये येतो, ख्रिस्ती भावाच्या, बहिणीच्या, किंबहुना पाळक साहेबांच्या जीवनामध्ये येतो, त्यावेळेस जसं पौल साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पौलाला त्या ठिकाणी बंदीवानात घेऊन चाललेला असताना, पौलाला रोम शहरामध्ये घेऊन जात असताना जो जलप्रवास होता, जो क्रेतापर्यंत ते गेले होते, मिलितापर्यंत ते पोहोचले होते आणि तुफानाने नौका भंग होण्याचा एक त्या ठिकाणी सिच्युएशन तयार झालेली होती. आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या जीवनामध्ये त्रासात, संकटात, उपासमारीमध्ये जीव मुठीत धरून ते प्रवास करत होते. आणि मग त्या ठिकाणी प्रेषित पौल या ठिकाणी लिहित आहे अध्याय क्रमांक 27 वचन क्रमांक 20 मध्ये की मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत. ते प्रवास करीत असताना त्यांना सूर्य दिसला नाही आणि तारे सुद्धा दिसले नाही. अशी भयानक परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये आली. आजही अनेक लोकांच्या जीवनामध्ये काहींनी स्वतःहून ती परिस्थिती आणली, काहीवर जगातल्या नुसार घडली, काही पापामुळे ओढून घेत आहेत, काही स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, आशा अपेक्षा इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या गोष्टी ओढून घेत आहेत, पुढे तोलीत आहेत. त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली. तरण्याची, जिवंत राहण्याची, जगण्याची, आनंदाची, हर्षाची, उल्हासाची, आशावादी, अपेक्षावादी ज्या इच्छा होत्या त्यांच्या इच्छाच राहिल्या नाहीत. मग हे प्रेषित पौल या ठिकाणी लिहित आहे की ज्यावेळेस त्याला बंदिवानात चाललेला असताना, ज्यावेळेस तो प्रभूचं काम करीत असताना त्याला पकडण्यात आलं, त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले. त्याची आशा त्या पुनरुत्थानावर होती, त्याची आशा त्या जिवंत परमेश्वरावर होती, त्याची आशा देवाच्या वचनावर होती. आणि या वचनाच्या माध्यमातून अनेकांना सधन बनवणारा, या वचनाच्या माध्यमातून अनेकांना मार्गदर्शन करणारा, या वचनाच्या माध्यमातून अनेकांना सत्याकडे नेणाऱ्या या सेवकाला त्या ठिकाणी बंदिवान बनवून नेण्यात येत आहे. आणि मग अशी परिस्थिती बंदिवानात असताना त्याच्याबरोबर घडलेली आहे. आज आमच्या जीवनाबरोबर काहीच नाही. आज आम्ही देवाची सेवा करीत असताना किंवा देवावर विश्वास ठेवत असताना किंवा प्रभूमध्ये जीवन जगत असताना अशा प्रकारे कुठल्याच प्रकारचा प्रसंग आज आमच्या जीवनामध्ये नाही. आज कुठल्याही प्रकारचं असं दुःख आम्हाला नाही, अशा कुठल्याही समस्या आम्हाला नाही. आम्ही प्रेषित पौलाचं जीवन जर पाहिलं तर त्याचं जीवन इतकं खडतर होतं की त्या खडतर जीवनामध्ये देखील तो देवाच्या नावावर आशा ठेवून होता. शेवटी अशी परिस्थिती आल्यानंतर त्या ठिकाणी प्रेषित पौल त्या ठिकाणी म्हणताय की त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व जो लोक होते, जितके काही कैदी होते, जितके काही खलाशी होते, जितके काही त्या नावेमध्ये होडीमध्ये जे लोक होते, या अशा परिस्थिती दिसल्यानंतर सूर्य दिसाना आणि तारे दिसाना आणि मग त्या लोकांच्या जीवनामध्ये उपासमार देखील होऊ लागली. कारण त्यांनी त्यांचं अन्न धान्य सगळं काही त्यांनी ते पाण्यात टाकून दिलेलं होतं आणि नौका फुटण्याच्या बेतात आलेली होती. आणि अशा प्रकारे प्रत्येक जण जीव मुठीत धरून होता. अशा टायमिंगला आशा नव्हती, परंतु एक आशा मात्र होती. तो प्रेषित पौलाने आशा त्या परमेश्वरावर ठेवली होती. परमेश्वराने त्या ठिकाणी त्या तारवाचा नाश झाला, परंतु तारवामध्ये असणारे जेवढे काही होते, खलाशी, प्रवासी, बंदिवान, या सगळ्याची सगळे त्या ठिकाणी सुरक्षित राहिले. आणि मग ती जगण्याची आशा त्या लोकांची गेली. परंतु मात्र प्रेषित पौल मात्र त्याला ठाऊक होतं की मी माझ्या जिवंत परमेश्वरावर आशा ठेवलेली आहे, मी माझ्या जिवंत परमेश्वराची अपेक्षा करत आहे, मी माझ्या जिवंत परमेश्वराची इच्छा जीवन जगत असताना ती पूर्ण करीत आहे. आणि त्या अर्थी निश्चित अर्थात परमेश्वर माझ्या आशेचा भंग करणार नाही. कारण प्रेषित त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये उपस्थित होता. प्रेषित पौल त्या ठिकाणी देवाचा एक महान सेवक होता आणि बाकीच्यांची आशा संपुष्टात आली होती, बाकीच्यांनी आशा सोडून दिली होती, बाकीच्यांच्या समोर मृत्यू दिसत होता, परंतु प्रेषित पौल त्या मृत्यूला देखील गळा लावण्याच्या बेतात होता. कारण प्रेषित पौल कधी मृत्यूला घाबरला नाही, प्रेषित पौल कधी समस्येला घाबरला नाही, प्रेषित पौल कधी कशाच प्रकारच्या गोष्टीला घाबरला नाही, जगातल्या तर कुठल्याच गोष्टीला घाबरला नाही. आज आमचं बिलिव्हर्स लोक जे आहेत, आम्ही भाऊ बहीण जे आहोत, आम्ही जगामधल्या सगळ्या गोष्टीलाही घाबरतो, फक्त देवाच्या वचनाला घाबरत नाही.
सत्याला घाबरत नाही, पवित्र आत्म्याला घाबरत नाही, परमेश्वराला घाबरत नाही, जगातल्या सगळ्या गोष्टीला घाबरतो. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं 27:20 मध्ये की तो म्हणत आहे की आमची तारणाची आशा हळूहळू, तरण्याची आशा हळूहळू समाप्त होत आली. परंतु ज्यावेळेस समाप्तीचा वेळ आला त्याच वेळेस परमेश्वरने त्यांचा नौका भंग जो झालेला होता किंवा नौका जी फुटली होती, तुटली होती किंवा त्या माध्यमातून त्यांचा जो प्राण किंवा जीव त्या ठिकाणी जाणार होता, त्यांचं मरण त्या ठिकाणी होतं, मात्र परमेश्वरावर आशा असल्या कारणाने, परमेश्वरावर अपेक्षा असल्या कारणाने, परमेश्वराची इच्छा असल्या कारणाने परमेश्वराने त्या ठिकाणी त्यांना सर्वांना सुरक्षित नेलेलं आहे. आणि म्हणून आमची आशा त्या जिवंत परमेश्वरावर हवी आहे. आमची आशा त्या जिवंत परमेश्वराचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यावर हवी आहे. यासाठी की जगासाठी नौका भंग होऊ द्या, सूर्य चंद्र तारे गळूगळू पडू द्या, काय व्हायचं ते होऊ द्या, परंतु ज्याची आशा परमेश्वरावर आहे तो कधी निराश होणार नाही. ज्याची श्रद्धा त्या परमेश्वरावर आहे त्याची श्रद्धेला कधीच डाग लागणार नाही. ज्याची इच्छा परमेश्वरावर आहे त्याची इच्छा कधी अपूर्ण राहणार नाही. ज्याची अपेक्षा त्यांनी परमेश्वरावर ठेवलेली आहे त्याच्या अपेक्षेचा भंग कदापि होणार नाही. कदाचित जगातल्या काही गोष्टी आम्हाला मिळणार नाहीत, जगातल्या गोष्टीचा अपेक्षा भंग होऊ पण शकतो, परंतु स्वर्गीय गोष्टीचा होणार नाही. मग चॉईस तुमची. जगामध्ये त्या जगातल्या गोष्टी घेऊन नंतर अधोलोकात किंवा नरकात जाण्यापेक्षा जगातल्या सर्व खेळी खुशाली मिळवून त्याची इच्छा अपेक्षा बाळगून, आशा बाळगून त्या पूर्ण करून जगामध्येच आनंद करायचा, की ज्या गोष्टी मिळून देखील जगातल्या सर्व गोष्टी आम्हाला मिळून परमेश्वराच्या राज्यामध्ये आनंद करायचा आहे. चॉईस तुमची आहे. परमेश्वराने सरळ सरळ दोन गोष्टी तुमच्यावर ठेवलेल्या आहेत. जर आम्ही परमेश्वराची इच्छा जर पूर्ण केली तर परमेश्वर आमची इच्छा पूर्ण करतो. जर परमेश्वराच्या आशा जी आमच्यावर ठेवलेली त्या आशेचा आम्ही जर भंग नाही केला तर परमेश्वर देखील आमच्या आशेचा भंग करणार नाही. जी अपेक्षा परमेश्वराने आमच्यावर ठेवली आणि त्या अपेक्षेप्रमाणे जर आम्ही जीवन जगत आहोत तर जीवन जगत असताना आमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षेचा देखील भंग परमेश्वर करणार नाही. परंतु अनेक वेळेस आम्हाला पाहायला मिळतं की जगातल्या डामडावलाकडे, जगातल्या खेळीकुशाल्याकडे, जगातल्या सुखविलासामध्ये अनेक लोक त्यांची आशा, स्थान जे पाहिजे ते परमेश्वराचं ठिकाण पाहिजे त्याऐवजी त्यांनी जगाचं ठिकाण केलेलं आहे. आम्ही एक रोमकराच्या पत्रामधला अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 18चा एक रेफरन्स या ठिकाणी पाहणार आहोत. तशी तुझी संतती होईल, तशी तुझी संतती होईल या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला. आशाला जागाच नव्हती तरी आशेला जागा नसताना देखील त्याने विश्वास ठेविला. त्याने आशा धरली आणि त्याच्या आशेचा भंग झाला नाही. विश्वासाचा उत्पादक, विश्वासाचा त्याला पिता म्हटलेला आहे तो अब्राहम. त्याला विश्वासाला जागाच राहिली नाही. परमेश्वर म्हटला अब्राहमा उठ आणि मी सांगेल त्या ठिकाणी जा. काही सोच नाही हो. हाय ते चंबू गबाळ घेऊन तो निघाला. प्रश्न केला नाही परमेश्वरा मी इथं चांगला सटल झालोय, आता मी चांगल्या प्रकारचे माझे गुरढोर आहेत, मला नोकर चाकर आहेत, माझं व्यवस्थित चाललंय, आता मला कशाला पळायला लावतो. काहीच नाही म्हटला. त्याने परमेश्वराची अपेक्षा माझ्याविषयी काय आहे, परमेश्वराची इच्छा माझ्याविषयी काय आहे, परमेश्वराची आशा माझ्याविषयी काय आहे हे पाहिलं. ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की परमेश्वराची आशा आहे की अब्राहमा तू इथून उठ, परमेश्वराची इच्छा आहे अब्राहमा तू इथून मी सांगेल त्या ठिकाणी जा, परमेश्वराची अपेक्षा आहे अब्राहमा मी तुला सांगेल त्या ठिकाणी जा. मुकाट्याने काही प्रश्न न करता त्याने परमेश्वराची इच्छा, अपेक्षा, आशा पूर्ण केली. आणि मग जात असताना परमेश्वराने त्याला इतकं आशावादी बनवलं, परमेश्वराने त्याला इतकं विश्वासू बनवलं, परमेश्वराने त्याला चांगल्यातल्या चांगल्या, उत्तमातल्या उत्तम गोष्टी देत देत गेला. आणि त्याच अब्राहमाला त्याने सांगितलं की मी तुझी जी संतती आहे वाळूच्या कणा इतकी करील, तारांगणामध्ये असणाऱ्या आकाशातल्या तारांगणाच्या इथपर्यंत करील, तुला मोजता येणार नाही इथपर्यंत करील. आशेला जागा नव्हती,
सारेची मासिक पाळी बंद झाली होती, साऱ्याला लेकरू बाळ होत नव्हतं, आता ते वयस्कर व्हायला लागलेले होते. आशेला जागाच नाही, स्थानच नाही. आशेला जागा नसतानाही परमेश्वराने त्या अब्रामाला सांगितलं, परंतु अब्रामाच्या आणि सारेच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची आस राहिली नव्हती. त्यांचं वय आता होऊन गेलेलं होतं. परमेश्वराने त्यांच्याविषयी अपेक्षा, इच्छा, आशा बाळगली होती. यांनी देखील परमेश्वरावर आपली इच्छा प्रदर्शित केली, आशा प्रदर्शित केली, अपेक्षा प्रदर्शित केली होती. आणि मग ज्या वेळेस असा क्षण आला की आशेला थोडी सुद्धा जागा नव्हती, तरी देखील अब्राम शेवटपर्यंत विश्वासू राहिला. आणि मग त्या आशेला जागा नसताना देखील त्यांनी काय केले, वाचूया पूर्वात रोम 4:18. तशी तुझी संतती होईल, तशी तुझी संतती होईल, या वचनाप्रमाणे या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे. म्हणून आशेला जागा नसताना म्हणून आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. त्याने आशेनेच विश्वास ठेवला. त्यांना जागाच नव्हती. आशा धरायची कशावर? कारण मेडिकल सायन्स नुसार जर पाहिलं तर स्त्रीची जर एकदा मासिक पाळी बंद झाली तर तिला लेकरू बाळ होणं अशक्य आहे. आणि त्यातली त्यात ही वयाहीन होऊन गेलेली होती. आता ती वृद्धाकडे चालली होती. वृद्धच नाही, आता तिच्या पार मसनात गावऱ्या गेल्या होत्या जवळपास. आता टायमिंग झाला होता. आशेला जागाच नव्हती. तरी देखील अब्रामाने आशा ठेवली, विश्वास ठेवला. आणि त्या आशेचं रूपांतर निराशात झालं नाही. तर त्याच अब्रामाला त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो इसाकच्या स्वरूपात. एक परमेश्वराने त्या साऱ्याची कुस वाहिली आणि त्याच्याच माध्यमातून संपूर्ण जगामध्ये आज जे परमेश्वराचे खरेखुरे लोक, इस्रायल लोक आहेत, विश्वासणारे लोक आहेत, संपूर्ण जगामध्ये ते पांगलेले आहेत. आणि तशा प्रकारे अब्रामाला परमेश्वर म्हटला होता की मी तुला विश्वासाचा उत्पादक, विश्वासाचा पिता, संपूर्ण राष्ट्राचा पिता तुला ठरवल, तुझी संतती सगळीकडे असेल. परंतु या पाठीमागचा जर उद्देश आम्ही पाहिला, या पाठीमागचं सत्य जर पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांना आशाच नव्हती. आता टायमिंग संपलेला होता. आजही अनेक बिलिओस भाऊ बहीण आई वडील आहेत. आजही अनेक पालक वर्ग, याजक वर्ग, पास्टर वर्ग आहेत की त्यांच्या जीवनामध्ये सेवेला सुरुवात झाल्यापासून आताच्या समयापर्यंत त्यांनी ज्या आशेने, ज्या अपेक्षेने, ज्या इच्छेने सेवेला सुरुवात केली, ज्या परमेश्वराच्या वर विश्वास ठेवून ज्या अपेक्षा, इच्छा, आशा परमेश्वरावर लादून ठेवल्या आणि अनेकांच्या आजपर्यंत पूर्ण झाल्या, अनेकांच्या अर्ध्या झाल्या, अनेकांच्या जवळजवळ पूर्ण होत आलेले आणि काहींच्या झाल्याच नाही. परंतु जर अब्रामाप्रमाणे जर तुमचं जीवन असेल, अब्रामाप्रमाणे परमेश्वर सांगेल त्यावर जर शिक्कामोर्तब केलेलं असेल, अब्रामाप्रमाणे आशा, अब्रामाप्रमाणे अपेक्षा, अब्रामाप्रमाणे इच्छा जर तुमच्या आणि माझ्या असतील आणि परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टीचं जर आम्ही पालन करीत असेल तर निश्चित अर्थानं असा एक क्षण येईल की त्या ठिकाणी आपल्याला आशा ठेवायला जागा देखील नसेल. परंतु त्याच परमेश्वर जो आहे, ज्याच्यावर आम्ही आशा ठेवलेली आहे, तो आमची आशाची निराशा करणार नाही. तर जशा प्रकारे अब्रामाला आणि सारेला त्या वयोवृद्धीनंतर देखील परमेश्वराने आशीर्वादित केलं, त्याच प्रकारे त्यांची इच्छा पूर्ण केली, अपेक्षा पूर्ण केली, आशा पूर्ण केली. तोच परमेश्वर इब्री लोकांच्या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे ख्रिस्त कालाच आणि युगानुग सारखाच आहे, तो कधी न बदलणारा देव आहे. म्हणून प्रिय हो, आम्हाला आशेला जागा नसताना देखील आम्ही आशा ठेवणं गरजेचं आहे. अनेक लोक म्हणतात काय नाही पाळक साहेब, आता बाज वय झालं, आता काय आमचं संपलं, आता काय हे वय राहिलं का, आता काय आमच्या जीवनामध्ये सुख येऊन काय फायदा आहे, आता आमच्या जीवनामध्ये एक चांगला क्षण जरी आला तर किती दिवस जगू आम्ही. त्यांनी निराशामध्ये त्यांच्या आशाचा बदल केलेला आहे. अपेक्षा भंगासारखं वागत आहेत, आशाहीन लोकांसारखं राहत आहेत. परंतु तुम्ही सारेकडे आणि अब्रामाकडे जर पाहिलं तर त्या ठिकाणी निश्चित अर्थाने तुम्हाला आणि मला समजेल की परमेश्वर अशा मुवमेंटला देखील कार्य करतो. परंतु केव्हा, जेव्हा आम्ही अब्रामासारखं जसं परमेश्वरने सांगितले त्या प्रकारे जीवन जगायला सुरुवात केली. तर अनेक लोक अब्रामाप्रमाणे जीवन जगत नाही, लोटाप्रमाणे जीवन जगतात. अनेक लोक परमेश्वराला आवडणारं जीवन जगत नाही तर जगाला आवडणारं जीवन जगतात. आणि जगामध्ये क्लेश, संकट, समस्या, चिंता, काळज्या, व्याधी, आजार, विकार जे काही येतात त्यामधून डेव्हलपमेंट होऊन सैतानाच्या बंधनात जोखडात ते जीवन जगतात.
आणि पार एंडिंगच्या टायमिंगला परमेश्वरला आवाज देतात. कारण जगामध्ये कुठलीही गोष्ट असो, शेवटीच्या टायमिंगला परमेश्वराच्या व्यतिरिक्त दुसरं कुणाचंही नाव येत नाही. कुठल्याही जाती धर्माचा, कुठल्याही पंथाचा असू द्या. मरायला लागलो का 100% परमेश्वर. मग कुणी अल्लाह म्हणेन, कुणी भगवान म्हणेन, कुणी येशू म्हणेन, कुणी पिता म्हणेन, कुणी काय काय म्हणेल, त्याची गॅरंटी वॉरंटी नाही. पण परमेश्वराचं नामस्मरण 100% घेणार. जर प्रिय आम्ही जिवंत असतानाच त्याच्यावर आशा ठेवली, अपेक्षा ठेवली, इच्छा ठेवली आणि जिवंत असतानाच, चांगल्या सुस्थितीमध्ये असतानाच आम्ही जर ख्रिस्ताला परिधान केलं, आम्ही जर परमेश्वराला परिधान केलं, आमच्या सर्व गरजा, आमच्या सर्व जे काही विनंत्या आहेत, सर्व प्रार्थना किंवा ज्या काही अपेक्षा इच्छा आहेत, त्या जर त्याजवळ टाकल्या आणि त्याच्या पाठीमाग चालण्याचा जर प्रयत्न केला, तर निश्चित अर्थाने आमच्या अपेक्षेचा भंग केव्हाही होणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे असा एक प्रसंग येतो की आमच्या आशेला जागा नसती, परंतु परमेश्वर त्या वेळेस देखील आमची आशा पूर्ण करतो. अनेक लोक जवळ येऊन बॅक जातात, अनेक लोक बऱ्याच दिवसापासून विश्वास ठेवतात, अनेक छोट्याशा क्षुल्लक कारणावरून पुन्हा एक वार ख्रिस्ताला सोडून जात आहे. माझं बिलोस भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, थोड्याशा क्षणिक सुखासाठी, क्षणिक मोहासाठी, जगिक काही एखाद्या आनंदासाठी आज अनेक लोक प्रभू येशू परमेश्वराला सोडून जात आहेत. खेदाची गोष्ट आहे. कारण काय, त्यांना विचारलं आम्ही, इतक्या दिवस तुम्ही चर्चला येत होता, इतक्या दिवस लीडरचं काम करत होता, इतक्या दिवस तुम्ही क्वायरचं काम करत होता, इतक्या दिवस तुम्ही चांगल्या प्रकारचं गात होता, इतक्या दिवस तुम्ही भजन गात होता, इतक्या दिवस तुम्ही सहभाग घेतलेला होता, इतक्या दिवस तुम्ही प्रार्थने सभेला आले होते, आता काय झालं नेमकं, काय प्रॉब्लेम झाला, काय समस्या आली? अनेकांचं उत्तर पाहायला मिळतंय, अहो प्रभू, पास्टर साहेब, अहो खूप इच्छा, अपेक्षा, आशा मनामध्ये धरून आम्ही प्रभूचा स्वीकार केला, पण तो आमच्या जीवनामध्ये काहीच घडलं नाही. मी त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही नामधारीपणाने प्रभू येशूवर इच्छा सजवली असेल, तुम्ही लोकांनी सांगितल्याप्रमाणे केली असेल, तुम्ही स्वार्थापोटी धरली असेल, परंतु परमेश्वराची एकही आज्ञा, विधी, नियम तुम्ही पाळलेला नसेल. ज्या अर्थी तुम्ही जर पाळला असता तर 100% ही परिस्थिती तुमच्या जीवनात उद्भवलीच नसती. आणि ज्या अर्थी ती उद्भवली आहे, त्या अर्थी तुम्ही नामधारीपणामध्ये परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचा स्वीकार केलेला असेल, त्याच्यावर आशा ठेवली असेल, अपेक्षा ठेवली असेल, इच्छा दर्शवली असेल. आणि जशा प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की अब्रामाला जे ज्या आज्ञा, विधी, नियम सांगितलं ते अब्रामाने पाळलं. आज आम्ही त्या पाळलेल्या नसाव्यात. माझ्या माहितीनुसार 100% तुम्ही त्या पाळलेल्या नसाव्यात, मी त्या पाळलेल्या नसाव्यात, जगाने त्या पाळलेल्या नसाव्यात. आणि म्हणून ज्यांच्या ज्यांच्या इच्छा, अपेक्षा, आशा अपूर्ण राहिलेल्या आहेत, ते त्या तुम्हाला आणि मला आज परमेश्वरचं वचन सांगत आहे की आशेला जागा नसताना जर अब्रामाला जर आशाने विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास नीतिमत्त करण्यात आला आणि त्याला विश्वासाचं उत्पादक करण्यात आलं आणि त्याला परमेश्वराने दिलेले जे टार्गेट आहे की संपूर्ण जगताचा पिता होशील किंवा संपूर्ण राष्ट्राचा तो पिता होशील, तो बहुमान त्याला मिळाला. आमच्या फक्त आशा, अपेक्षा, इच्छा जरी पूर्ण झाल्या बाद झाल्या, आपल्याला कुठला बहुमान नको, परंतु आम्ही आशेला जागा देणं खूप महत्वाचं आहे. लोकांच्या जीवनामध्ये आशेला जागा नाही. लोकांची जीवन जगण्याची जी पद्धत आहे, आशावादी आहेत परंतु लागलीच पूर्ण व्हावेत, आशा अपेक्षावादी आहेत परंतु लगेच पूर्ण व्हावेत, इच्छावादी आहेत परंतु लगेच लागलेच होईल, लागेच देखील होईल, ताबडतोब देखील होईल. परंतु आज आम्ही तशा प्रकारे परमेश्वराला समर्पित झालेले लोक आहोत का? तशा प्रकारे आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवणारे लोक आहोत का? तशा प्रकारे आम्ही पापाचा स्वीकार केलेला आहे का, अंगीकार केलेला आहे का, ते पाप सोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे का? ज्या अर्थी आमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण होत नाही, त्या अर्थी आम्ही जर समजा उदाहरण एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर 10 पाप प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार करण्याच्या पूर्वी जर आमच्या जीवनात असतील, तर आज आमच्या इच्छा पूर्ततेसाठी आमच्या जीवनात त्या 10 पापापासून किती पाप कमी केलेत सांगता येईल का? उलट त्या 10 पापापेक्षा आताच्या सध्याच्या समयाला आमच्याकडे 14-15 पापाची लिस्ट असेल. मग कशा प्रकारे तुमची आणि माझी आशा पूर्ण होईल? कशा प्रकारे तुमची अपेक्षा आणि माझी अपेक्षा पूर्ण होईल? कशा प्रकारे तुमची इच्छा आणि माझी इच्छा किंवा जगाची इच्छा किंवा जगातल्या बिलोस, भाऊ, बहीण, आई, वडील याचक लोकांची इच्छा पूर्ण होईल?
ज्या अर्थी आम्ही परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनातून जर कमीच केल्या नाहीत, ज्या अर्थी आम्ही परमेश्वराला चीड आणणाऱ्या गोष्टी निर्माण केल्या, त्या अर्थी आमच्या इच्छा अपेक्षा आशा या ठिकाणी पूर्ण झालेल्या नाहीत. आणि ज्यांनी ज्यांनी जगातल्या अशा अपेक्षा इच्छा बाळगल्या, ज्यांनी ज्यांनी त्या सैतानाला नमन केलं, त्याच्या पाया पडले, त्याची ऑर्डर स्वीकारली, त्याच्या आज्ञाविधी नियम पाळायला सुरुवात केली, ते आज तुम्हाला तुमच्या समोर ताजे तवाने आनंदी खेळी खुशालीत राहणारे, चैनबाजी करणारे, मोठमोठ्या गाड्यामध्ये फिरणारे, मोठमोठ्या बंगल्यात राहणारे, नोकर चाकर हातामध्ये असणारे, फॉरेन करन्सीला अकाउंट असणारे, परराष्ट्राच्या यात्रा करणारे, मोठमोठाले स्थान असणारे, मोठमोठाले नाव लौकिक मिळवणारे असे लोक सापडतील. परंतु स्वर्गाच्या राज्यामध्ये त्यावेळेस काय होईल? आणि म्हणून आम्ही वारंवार त्या श्रीमंत मनुष्याचा आम्ही कंटिन्यू दाखला घेत आहोत, त्या लाजराचा दाखला घेत आहोत. जगातल्या कॅली खुशाली पूर्ण झाल्या म्हणजे तुमच्या आशा इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्या असं नाही. अनेक लोक म्हणतात आता माझं तृप्त झालो, आता देवाने मला आज रात्री घेऊन गेला तरी काही अडचण नाही, खेळली खुशाली. अरे बाबा, हे झालं इथलं जगातलं जीवन. त्या वरच्या जीवनाची ज्यावेळेस सुरुवात होईल, सार्वकालिक वतनाची ज्यावेळेस सुरुवात होईल, सार्वकालिक अधोलोक म्हणा किंवा सार्वकालिक नरक म्हणा किंवा सार्वलोक सुख म्हणा किंवा सार्वकालिक स्वर्गाचं राज्य म्हणा, या प्रवासाला ज्यावेळेस तिथून सुरुवात होईल, न्यायाच्या समयातून होईल, त्यावेळेस आमचा जीवन आमचा प्रवास कसा असेल हे झालंच. फार तर 60 वर्ष 70 वर्ष शक्य असल्यास 80 वर्ष, एखादा लय गेला तर 100 गाठली सेंचुरी. पण त्याच्या पुढे काय? ही अशा अपेक्षा इच्छा इथल्या जगातली पूर्ण व्हावी म्हणून अनेक लोकांनी प्रभू येशूचा स्वीकार केला, अनेक लोकांनी देवाधर्माचा स्वीकार केला, अनेक लोकांनी चांगल्या गोष्टीचा पत्कर केला. परंतु त्यानंतरच्या जीवनामध्ये आमची आशाचे लेवल आहे, आमच्या आशाचं जे मुहूर्त आहे किंवा आमची अपेक्षा इच्छा जी आहे एक लॉंग रूटची असावी, त्या मोठ्या बक्षिसावरची असू दे, की जे नाही करून स्वर्गाच्या राज्यातलं बक्षीस, तो कधी न कोमजणारा हार, तो मुकुट, ती अंगठी, ती रिंग, त्या दरबारामधलं स्तंभ, या सगळ्यापेक्षा मला तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये छोटस सांगायचंय, त्या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश जरी झाला ना तर बास, बाकीचं काही नसलं तरी चालत. याच्याविषयी आशा कोणा ठेवत नाही, याच्याविषयी अपेक्षा कोणी बाळगत नाही, ही इच्छा कुणाची नाही. आणि म्हणून आज जगातली इच्छा पूर्ण व्हायना आणि ती तर होणारच नाही. कदाचित जगातली इच्छा पूर्ण नाही झाली तरी चालेल, परंतु सार्वकालिक जीवनाची जी इच्छा आहे अपेक्षा आहे आम्ही जे बाळगतो ती पूर्ण होणं खूप गरजेचं आहे. नुसतंच मनुष्य मरण पावल्यानंतर पाळक साहेब असे 40 पाळक साहेब आणले झगे घालून लांबलचक, मोठमोठे बिशे पण मोठमोठे कोऑर्डिनेटर जरी आणले ना एका मैतीला, आणि या सगळ्यांनी खाली डोक्यांवर पाय करून जरी प्रार्थना केल्या, डोकं जरी आपटवलं, दानपात्रासाठी आपटीते काय सांगता येत नाही, तरी तो मनुष्य सार्वकालिक जीवनाला उपयोगी होणार नाही. तो मनुष्याची रवानगी सुखलोकात होणार नाही. त्या मनुष्याला स्वर्गाचं राज्य मिळू शकणार नाही. त्या मनुष्याला स्वर्गाच्या राज्यातही प्रवेश मिळणार नाही. हे सगळे सांगडोंग आहेत. आणि म्हणून प्रिय तुम्हाला मला सांगायचंय की आमची आशा अपेक्षा इच्छा या जगामधली पूर्ण होण्यासाठी जितकी तुम्ही धावपळ करतात, जितकी तुम्ही तकतक करता, जितकी तुम्ही दगदग घेता, जितकं तुम्ही टेन्शन ताण दबाव मध्ये राहता, तितक्यातला फक्त 10% फक्त स्वर्गाच्या राज्याची आशा धरा. 90% जगातली, पण तो मनुष्याजवळ असा सध्याचा एक वेळ आहे की तो जवळजवळ 100% जगातलीच आशा धरितो. फक्त त्याचे घरचे लोक धार्मिक असतात. मग तो एकदा गेला का मग पाळक साहेबावर फोनवर फोन येतात, आणि मग पाळक साहेबांची सेमिट्री मध्ये एक अर्धा पाऊण तास वाट पाहावा लागते. इतके धार्मिक लोक नाही, त्याच पाळक साहेबांची हातून विधी झाली पाहिजे. बाकीचे कोण नोकर आहेत का, बाकीचे पाळक आहेत का नाही, का देवाचे सेवक आहेत का नाही काय माहित, त्याच पाळकांच्या हातून झाली पाहिजे. जसं काही त्या पाळकाच्या हातामध्ये याला स्वर्गाच्या राज्यात पाठवण्याचं तिकीट आहे, धरा साहेब जा घेऊन, खूप चांगले वागले तुम्ही. ही सध्याची परिस्थिती.
म्हणून प्रियो, आम्ही जिवंत असताना आमची आशा काय असावी, ती कुणावर असावी. आमची इच्छा काय असावी, ती कुणावर असावी. आमची अपेक्षा काय असावी आणि ती कुणावर ठेवावी आणि कोण ती पूर्ण करणार आहे, हा महत्वाचा घटक यामध्ये आहे. जगामधले जीवन जगताना भिकारी जीवन जगतात. भिकारी ज्यांना हात नाही, पाय नाही, डोळा नाही, नाक नाही, कान नाही, तोंड नाही, कुणाचं वाकडं, कुणाचं पलीकड, कुणाचं काय काय तुटलेलं, इतके डॅमेज झालेले. भंगारात जसं सामान पडतं ना, अशा भिकाऱ्यांचा एक समूह आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भिकाऱ्यांचं दर्शन आहे. मला सांगायला आनंद नाही वाटत, खेदच वाटतोय. तरी देखील परमेश्वर त्यांची उपजीविका करतो, तरी परमेश्वर त्यांची आशा पूर्ण करतो, तरी परमेश्वर त्यांची अपेक्षा पूर्ण करतो, तरी परमेश्वर त्यांची इच्छा पूर्ण करतो. तर तुम्ही आणि मी धडसे आहोत. तुम्हाला आणि मला चांगल्या प्रकारच्या शरीरातला एकही पार्ट कमी दिलेला नाही. निरोगी धष्टपुष्ट आहोत. सगळ्या प्रकारच्या गुणगोष्टीने आहोत. ज्ञान आहे, बुद्धी आहे, घर आहे, छोटं मोठं भलं भाड्याचं असेल त्याच्यापेक्षा काय, कपडे लत्ता आहे, पत्नी, 2-3 पोरं, 4-5 पोरं, काय असेल नसेल ते, नातेवाईक, आई बाप, शेजारी, गाव, सगळ्या प्रकारचं थोडं मोठा बॅलन्स. जरी नसला ज्यादा तर कमीत कमी खाण्यापुरतं तर आहे. मग तरी आमची आशा त्या परमेश्वरावर आम्ही का लावत नाही, तरी देखील आमची अपेक्षा त्या परमेश्वराकडे का करत नाही, तरी देखील आमची इच्छा त्या परमेश्वराच्या जीवनामध्ये, आमच्या जीवनाशी काय संगनमत आहे, आमच्या जीवनाविषयी परमेश्वराला काय हवं आहे, आम्ही कशा प्रकारे जीवन जगावं, याची अजूनही मनुष्याला अक्कल आलेली नाही. लोकांच्या अक्कली दाढी पडल्या, काहींना उगवल्याच नाही, पण तो थोडी सुद्धा आली नाही. खेदाची गोष्ट आहे, शर्मेची गोष्ट आहे, लाजेची गोष्ट आहे. या ठिकाणी ते अक्कल येणं खूप महत्वाचं आहे, ते ज्ञान मिळणं खूप महत्वाचं आहे, आणि ते ज्ञान आमच्या कृती आणि आचरणामध्ये येणं खूप महत्वाचं आहे. अशा प्रकारे मी पाहतो की रोम 4:18 मध्ये अब्रामाला आशेला जागाच नव्हती, तरी देखील आशेला जागा नसताना देखील त्याने त्यावर विश्वास ठेवला. आशा ठेवून विश्वास ठेवला, विश्वासाप्रमाणे जीवन जगला, विश्वासाप्रमाणे कृती केली, विश्वासाप्रमाणे आचरण केलं, आणि तोच विश्वास त्या फळाच्या स्वरूपात त्याच्या जीवनात मिळाला. आणि परमेश्वराने त्याच्याविषयी जी इच्छा प्रदर्शित केली, परमेश्वराने त्याच्याविषयी जे भाकीत केलं होतं, परमेश्वराने त्याच्याविषयी त्याला देण्याविषयी जी अपेक्षा ठेवली होती, ती आशा त्याला भेटली. आणि त्याला राष्ट्राचा, समूहाचा, एक जगाचा, एक वेगवेगळ्या राष्ट्रांचा एक पिता म्हणून घोषित करण्यात आले. आशेला जागा नसताना आज आमच्याकडे आशेला जागा आहे. सगळ्या गोष्टी आहेत आमच्याकडं. अब्राहमाला जर असं म्हटलं नाही, उठ आणि हे तिथून निघ, तिकडं ना, आम्हाला आमचं मंदिरच सुटत नाही. आम्ही आमचं घरदार काही सोडणार, आमचे वावर शिवर काही सोडणार, आमचा बंगला गाड्या काही सोडणार, आमचा बँक बॅलन्स काय सोडणार. आणि आता तर शासनाने चांगल्या प्रकारची स्कीम दिली, एटीएम, पीटीएम, सीटीएम, गुगल, सगळं सगळं असं करता करताच मिळतं, काही अडचण नाही. आशेला जागा नसताना जर अब्रामाने विश्वास ठेवला आणि त्याची ती आशा पूर्णतेच गेली, तर आज आम्हाला जागा आहे, आमची आशेला जागा आहे. कारण परमेश्वराने 2021 मध्ये तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलंय. 2020 मध्ये आमचं एटीएम कार्ड बंद पडलं नाही, आमचं गुगल पे बंद पडलं नाही, आमचा नंबर लागला नाही. त्या अर्थी आम्हाला आशा आहे. कारण जिवंत मनुष्यच परमेश्वरावर आशा ठेवू शकतो. निर्जीव मनुष्य परमेश्वरावर आशा ठेवणार नाही. कारण जिवंत मनुष्याला कुणी जर उचलून नेलं तर त्याला समजतं की मला म्युन्सिपालिटी वाले उचलून नेतात, मला डिपार्टमेंट उचलून नेतं, मला सिव्हिल वाले उचलून नेते, मला कोणीतरी उचलून नेतय. परंतु जो मृत झालाय, जो मेला, त्याला कोण उचलून नेत हे त्याला कळत नाही. ज्यावेळेस जिवंत मनुष्य असतो त्याला उचलून नेताना त्याला तकलीफ होती, त्याला पीडा होत्या, तो आरडतो, ओरडतो, बोंबलतो, रडतो, कंथो, कुथतो, सुटण्याचा प्रयत्न करतो, क्षमा मागतो, पश्चाताप करतो, घाई करतो, तोंड झोडू झोडू घेतो, पापाचा स्वीकार करतो, घडीभर थोडी शिक्षा घेतो आणि मग सुधरून परत जीवन जगतो. मेलेल्या मनुष्याला नाही तसा श्वास. मेलेला मनुष्य आशा ठेवू शकत नाही, जिवंत मनुष्य तर आशा ठेवतो.
आणि म्हणून परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तो म्हणतो, मी मेलेल्यांचा देव नाही तर जिवंतचा देव आहे. आणि मग जितके जिवंत आहेत त्या प्रत्येकाने त्यांची आशा अपेक्षा इच्छा त्या जिवंत परमेश्वरावर जिवंतपणेच ठेवली पाहिजे आणि जिवंतपणेच ती आम्हाला पण मिळाली पाहिजे. कारण मेल्यानंतर आम्हाला जर बक्षीस दिलं तर त्याचा काय फायदा? जिवंतपणाच ते बक्षीस पाहिजे. अशा प्रकारे आम्ही पाहतो की रोम 4:18 मध्ये आशेला जागा नसतानाही अब्रामाने आशा ठेवली, विश्वास ठेवला, कृती आचरण केलं आणि त्या ठिकाणी त्याला मोठा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचप्रमाणे रोमकरांचं पत्र अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 2 मध्ये आणखीन एक वचन देवाच्या आशेविषयी लिहिलेलं आपण पाहूया. आपण ज्या कृपेमध्ये आहोत आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे. विश्वासाने झाला आहे. आणि आपण आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. देवाच्या गौरवाचा आशेचा अभिमान बाळगला पाहिजे. आम्ही आमच्याच गौरवाचा आशेचा अभिमान बाळगतो. आम्ही आमच्याच डामडौलाचा गौरवाचा आशेचा अभिमान बाळगतो. आम्ही अनेक लोकांना सांगतो, साक्षीमय जीवनामध्ये देखील आम्ही आमचाच डामडौल करतो, आम्ही आमचाच गुणगौरव करतो, आम्ही आमचाच स्वतः हेडलाईन्सला येतो, आम्ही स्वतःच म्हणतो आम्ही मर्क्युरी आहोत, आम्ही हेलोजन आहोत. आणि साधा पाहिलं तर किजीवासारखा सुद्धा प्रकाश नाही. आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा या ठिकाणी वाचूया पुन्हा एक वार रोमकरांचं पत्र अध्याय क्रमांक 5 वचन क्रमांक 2. आपण ज्या कृपेमध्ये आहोत. आता पहिलं प्रथम आम्ही कुठल्या कृपेमध्ये आहोत? 2 कृपा आहे. एक परमेश्वराची कृपा, दुसरी जगाची कृपा. आता आम्ही जर परमेश्वराचा गौरव जर करीत आहोत तर समजून जायचं की आम्ही परमेश्वराच्या कृपेमध्ये आहोत. आणि आम्ही जर जगाच्या कैलीकुशालीचा, जगाच्या डामडौलाचा किंवा जगाविषयी जर अभिमान किंवा गौरव करीत आहोत, आम्ही समजून जायचं योहानाच्या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे तुम्ही तुमचा बाप सैतान ह्यापासून जन्मलेले आहात आणि तो सुरुवातीपासूनच विश्वासात टिकला नाही, विश्वासघातकी. आणि मग अशा प्रकारे पहिली गोष्ट आम्ही समजून घ्यायला पाहिजे, आपण ज्या कृपेमध्ये आहोत. कुठल्या कृपेमध्ये आहोत? आम्ही जर देवाच्या कृपेमध्ये असेल त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला. जरी आम्ही प्रभूमध्ये असलो होतो परंतु देवाने आमच्यावर प्रेम केलं. आमच्यात काही एवढा चांगलपणा नव्हता, आमच्यात काही एवढं स्वच्छता नव्हती, आम्ही काही पवित्र आणि शुद्ध आणि धुतल्या तांदळाचे नव्हतो, आम्ही काही इतके कॅटेगरीचे नव्हतो, आम्ही काय 52 कशी सोनं नव्हतं, आम्ही काय मधातून पागाळलेला मध नव्हतो, आमच्याकडे कुठल्याच प्रकारचं चांगुलपण नव्हतं. परंतु त्या देवाने जगावर एवढं मोठं प्रेम केलं की त्यांनी त्याचं एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की तुमचं आणि माझं त्या घाणीतलं जीवन काढावं, त्या पापातलं जीवन काढावं, त्या शापातलं जीवन काढावं, त्या बिगर इच्छेचं जीवन काढावं, अपेक्षा आशेचं जीवन काढावं. ज्या जगामध्ये त्या घाणीत लोळत्यात, ज्याच्यावर आमची अपेक्षा इच्छा आशा आहे तिच्यातून काढावं आणि सार्वकालिक जीवनासाठी, स्वर्गाच्या राज्यासाठी, पवित्र शुद्ध जीवनासाठी, सार्वकालिक जीवनासाठी ते वतन म्हणून आम्हाला द्यावं. म्हणून परमेश्वराने आम्हाला काय केलेलं आहे? आमचा प्रवेश ख्रिस्तामध्ये केलेला आहे, प्रभूमध्ये केलेला आहे, देवामध्ये केलेला आहे, परमेश्वरामध्ये केलेला आहे. म्हणून या ठिकाणी वाचतोय आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे. त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आमचा प्रवेश तिथं झालेला आहे. आता पहिली गोष्ट, ज्यांचा प्रवेश झाला नाही त्यांनी समजून जायचं आमचा विश्वास नाही. आणि आमचा विश्वास आहे परंतु विश्वास कृती नाही, क्रिया नाही, प्रॅक्टिकल नाही, लाईव्ह नाही, फक्त वाचण्यापुरता विश्वास. 3 अक्षराचा शब्द दिलाय म्हणून आम्ही ठेवला. तो कृतीत आणि आचरणामध्ये, प्रॅक्टिकल जीवनामध्ये तो आला पाहिजे. त्यावेळेस आमची आशा पूर्णतेस जाईल, त्यावेळेस आमचा विश्वास कार्यरत होईल, त्यावेळेस आमच्या आशा इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. पुढे तो लिहित आहे, आणि आपण देवाच्या गौरवाचा आशेचा अभिमान बाळगू. कोणते लोक देवाच्या गौरवाचा आशेचा अभिमान बाळगतात?
ज्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे, ज्यांनी परमेश्वराला ओळखलेलं आहे, ज्यांनी सत्य जाणलं आहे, जे पवित्र आत्म्याची वाटेकरी झाले, ज्यांनी देवाच्या वचनावर जीवन जगण्याचा ठसा घेतलाय, ज्यांच्या पापाची क्षमा झाली, जे प्रभूकडे वळाले, जे प्रभूमध्ये आहेत, जे परमेश्वराच्या नियोजनाप्रमाणे जीवन जगतात, अशा प्रकारचे लोक देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतात. बाकीचे लोक जगाचाच अभिमान बाळगतात, बाकीचे लोक पाळक साहेबाचाच अभिमान बाळगतात, बाकीचे लोक मिनिस्ट्रीचाच अभिमान बाळगतात, बाकीचे लोक त्यांच्या संस्थेचा अभिमान बाळगतात, बाकीचे लोक फक्त दशमांश देणगी दानपत्र मोठमोठ्या पावत्या फाडणाऱ्याचाच अभिमान बाळगतात आणि छाती ठोकपणे अनाऊन्स करतात वॉल मीटिंग मध्ये, आमकेने इतके दिले, फलाने तितके दिले. अभिमान त्यांचा हो, परमेश्वराचा नाही. आणि मग जो परमेश्वराचा अभिमान बाळगत नाही, जो परमेश्वराचा गौरव करीत नाही, जो परमेश्वरावर आशा ठेवीत नाही, जो परमेश्वरावर विश्वास ठेवीत नाही, आणि ज्याने तुम्हाला आणि मला त्या घाणीतून उचलून जगातून उचलून परमेश्वराच्या राज्यामध्ये आणण्याचं आमंत्रण दिले, किंबहुना आम्हाला आणलंयच, जवळपास आणलंय, आम्ही तिथून पाठीमागे चाललो. ते एक मराठीमध्ये एक हे आहे, गाढवाला किती धुतलं ते शेवटी उकांड्यावरच जाणार. अशा प्रकारचं जीवन मनुष्य जगत आहे. पण माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, मी प्रभूचा सेवक या नात्याने मी तुम्हाला या 2021 मध्ये येणाऱ्या संकटात वाचण्यासाठी, कारण त्या ठिकाणी पौल साहेबांचं आम्ही पाहिलं, प्रेषित 27 मध्ये त्यांना सूर्य पाहायला मिळाला नाही, त्यांना चंद्राचे त्या तारे बघायला मिळाले नाहीत, कित्येक दिवस उपासमार झाली, कित्येक वेळ जीव मुठीत धरून राहिले, लाटा वादळ, जीव कधी जाईल घाबरे जीवाने ते जगत होते. परंतु त्याच्यामधून परमेश्वराने त्यांना तारलंय. 2021 मध्ये देखील, याच्या पुढे देखील अशीच परिस्थिती येणार आहे. कारण तुम्ही आणि मी आता खेळी खुशालीच्या दिवसात नाही. तुम्ही आणि मी आनंदाने, हास्याने, उल्हासाने डांगडिंग करणं आणि जगातलं हौशी मौशी जीवन जगणं हे वर्ष आमच्यासाठी नाहीत. आता हे वर्ष आता आमच्या एक येणाऱ्या दिवसामध्ये तयारीचे वर्ष आहेत, संकटाचे वर्ष आहेत, क्लेशाचे वर्ष आहेत, त्यागाचे वर्ष आहेत, प्रभूला स्वीकारण्याचे वर्ष आहेत, प्रभूवर आशा ठेवण्याचे वर्ष आहेत, प्रभू मध्ये जीवन जगण्याचे वर्ष आहेत, प्रभूने दिलेल्या मार्गावर धावण्याचे वर्ष आहेत, प्रभूकडून इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याचे वर्ष आहेत. जर का आम्ही आमच्या जगातल्या खेळीकुशलीमध्ये वर्ष घातले, तर मला नाही वाटत की 2021 वर्ष तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादाचे जातील. शुभेच्छा देऊन फायदा नाही. आज 14वा दिवस आहे नवीन वर्षाचा. अनेक लोक आहेत की आज देखील 14 दिवस झाले नुसते आयुष करतात. परंतु तुम्हाला आणि मला त्या देवावर आशा ठेवणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणि म्हणून गौरवाच्या आशेचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे. पौलाने त्या ठिकाणी देखील अभिमान बाळगला. पौल त्या ठिकाणी देखील लीडर होता. पौलाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची आशाहीनता नव्हती. पौलाच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या इच्छाचा फालुदा झालेला नव्हता. परमेश्वराचा सेवक पौल याच्या कुठल्याही प्रकारच्या अपेक्षेचा भंग झाला. त्याला माहिती होतं की जो परमेश्वराने मला घडवले आणि ज्या परमेश्वराच्या गौरवासाठी मी जीवन जगत आहे, त्या परमेश्वराच्या गौरवासाठी परमेश्वराने माझा उपयोग करून त्याच्या गौरवासाठी, लोकांच्या तारण्यासाठी ज्या त्या सेवकाचा उपयोग केलेला आहे, तो मग त्याच्या लक्षात आहे की माझ्या आशेचा भंग झाला होणार नाही. आणि म्हणून तो अगोदरच म्हणतो की हे जगणं आणि मरणं ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी लाभाच्या आणि फायद्याच्या आहेत, तोट्याची एकही नाही. इथपर्यंत तो आशा धरत आहे, इथपर्यंत तो इच्छा दर्शवत आहे, इथपर्यंत तो अपेक्षा धरत आहे. आणि अशा प्रकारे परमेश्वर त्याला प्रत्येक गोष्टीतून पारंगत असताना प्रत्येक गोष्टीतून त्याला बाहेर काढत 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 त्याची आशा पूर्ती करीत आहे, अपेक्षा पूर्ण करीत आहे, इच्छा पूर्ण करीत आहे. जगातल्या नाही झाल्या, परंतु स्वर्गाच्या राज्यामध्ये सगळ्यात मोठं बक्षीस त्याला दिलेलं आहे. आम्हाला पाहायला मिळते या ठिकाणी. आम्ही रोमकरांचं पत्र अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 4 मध्ये देखील आम्ही आणखीन एक गोष्ट त्यामध्ये लिहिलेलं आहे. इतकेच नाही तर, 3 क्रमांकाचं वचन वाचतो, इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर. अनेक लोक संकटाचा अभिमान बाळगत नाही. संकट आले का यांचे लगेच 12 वाजतात. संकट आले का हे लगेच पावत्या पुस्तक बाहेर काढतात.
संकट आले का हे लगेच मंदिरं बंद करतात. संकट आले का हे लगेच त्याच्यावर तोंड टाकायला सुरुवात करतात. संकट आले का हे लगेच आपल्या संघ सहकारी न्यायचे लगेच बंद करतात. संकट आले का लोक लगेच माग पाळतात. परंतु या ठिकाणी प्रेषित पौल रोमकरांच्या पत्रामध्ये रोमकरांच्या लोकांना त्या ठिकाणी विश्वासा संबंधाने तो सांगत आहे, विश्वासाचा परिणाम सांगत आहे, आशापूर्ती कशी होती सांगत आहे. आणि हे करीत असताना तो म्हणतोय की संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की धीराने आहे की संकटाने धीर निर्माण होतो. संकट आलं ना मनुष्य जीवनात धीर येतो. तसा धीर धरीत नाही मनुष्य, त्याला लगेच वाटतो. पण ज्यावेळेस संकट येतं त्याच्या मनामध्ये एक धीर निर्माण होतो. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा, कधी का नाही संकट जाण्यासाठी तो हालचाल करतो. पण जोपर्यंत संकट येत नाही ना तोपर्यंत याला धीरच नसतो. याला सगळं आयतं माहित लागत. आयतं माहित असलं ना बिगर संकटाचं मग याला दमच नाही राहत. अहो काही लोकांना वाटत आणि ते निवूस तर थांबायची यांना वेळ नाही भाऊ, इतकं धीर नाही, दम नाही निघत. वाचा वाचा काल सुरुवात करते, सगळं जिब फिब बाजू घेते. ते मराठीत एक म्हण आहे, दूध आणि पोळलं ना ताक सुद्धा फुकून पितात लोक. अशा प्रकारचं संकट ज्यावेळेस येतं त्यावेळेस मनुष्य लगेच धीर धरायला सुरुवात करतो. आणि बिगर संकटाचा धीराचा काही संबंधच नाही. मग ताक हे थंड प्रकार आहे, ताक गरम केल्या जात नाही. दूध हे गरम केल्या जातं, पण तू दूध पिताने त्याला थंड न होऊ देता पेल्यामुळं, दूध पेल्यामुळं चटके बसले, भाजला, शेकला, म्हणून दुधाचाच प्रकार आहे ताक. म्हणून लोकांना आता त्या ताकाची सुद्धा भीती वाटायला लागली. आता ते ताक सुद्धा फुकून प्यायला सुरुवात करतात. अशा प्रकारे ज्या वेळेस संकट येतं त्याच वेळेस धीर निर्माण होतो. तसा लोकांमध्ये धीर राहिलेला नाही. धीराने शील व शिलाने आशा निर्माण होती. आशा डायरेक्ट होत नाही. काही लोकांनी लगेच आशा धरली आणि प्रभू माझी आशा पूर्ण कर. अरे बाबा प्रभू तुझी आशा पूर्ण करील, पण तू आशा पूर्ण करण्याच्या अगोदर काही गोष्टीला आम्हाला सामोरं जावं लागतं. प्रोसेस टू प्रोसेस. मग पहिली जर आम्ही आशा धरली तर आमच्यावर संकट येणार. नंबर 1, जर का आमचं संकट आलं की त्याच्यामध्ये आम्हाला ते संकट जरा त्रासदायक झालं का आम्ही लगेच धीर धरणार. एकदा का धीर धरलं का आमच्यामध्ये शीलवान एकदम स्थिरता, आमच्याकडे चांगुलपणा निर्माण होणार. आणि एकदा का या शील निर्माण झालं की शिलाने मग आशा निर्माण होती, डायरेक्ट नाही. उचललीची पण लावली टाळ्याला, हे प्रभू माझी आशा पूर्ण कर. अरे मग संकट आलं तर ते स्वीकार. संकट आलं तर धीर धर, शील धर, विश्वास ठेव. आणि मग ते परमेश्वर तुझ्यामध्ये ते आशा निर्माण करील. आणि एकदा का आशा निर्माण केली मग आशा पुढे चालून बघू ते आशाचं काय होतंय. आणि आशा लाजवीत नाही. आशा निर्माण झाली का ती लाजवीत नाही. आणखीन एक मराठीत एक आमच्या मास्टरमध्ये कहावत आहे, एक म्हणी, आई मारावा मावशी राहावा अशी काहीतरी आशा असते. अशी एक आशा आहे. लोक एका गोष्टी गेली तरी चालेल पण दुसरी गोष्ट राहिली पाहिजे. एक काही ना काही एक आशा असते मनुष्याच्या जीवनामध्ये. आशा लाजवीत नाही. लाज वाटते कुणाला ज्याच्या जीवनामध्ये आशा नाही, पण ज्याच्या जीवनामध्ये आशा आहे ती आशा त्याला लाजवीत नाही. लाज वाटणारी गोष्ट तो करीत नाही, ती करीत नाही. लाज कुणाला वाटते? जे लाज आणणारी गोष्ट करते. आणि लाज आणणारी गोष्ट कोण करते? ज्याच्यामध्ये धीरही नाही, ज्याच्यामध्ये शीलही नाही, ज्याच्यामध्ये आशाही नाही, ज्याच्यामध्ये विश्वासही नाही, आणि ज्याच्यामध्ये संकटाला सामोरं जाण्याची ताकदही नाही ना, असे लोक लाज आणणाऱ्याच गोष्टी करतात, लाजीरवाण्या गोष्टी करतात, लगेच लाभासाठी तोंडपूजापणा करतात. हे प्रभू तू माझी प्रार्थना नाही ऐकली ना तर मग मी दुसऱ्याला लुटून माझा बंगला बांधीन. हे प्रभू अनेक दिवसाची माझी इच्छा तू पूर्ण केली नाही ना, मी दुसऱ्याला लुटून पूर्ण करीन. लाज आणणाऱ्या गोष्टी. परंतु ज्याची आशा परमेश्वरावर आहे, जो परमेश्वराने दिलेल्या जीवनामध्ये संकट आलेला असताना देखील स्थिर राहतो, संकटाचा अभिमान बाळगतो, देवाच्या नावाचा महिमाने गौरव करतो आणि परमेश्वराला म्हणतो की त्या संकटामधून चालण्यासाठी मला सहाय्य कर, मला मदत कर, मला शक्ती पुरव.
मला खंबीर ठेव. अनेक लोकांची प्रार्थना असते, हे प्रभू हे माझ्यापासून संकट दूर जाऊ दे, येशूच्या नावात आमेन. काय प्रार्थना? हे प्रभू हे संकट दिलं म्हणून मी तुझे आभार मानतो, कारण या संकटापासून तू मला काहीतरी शिकवणार आहे. हे प्रभू या संकटापासून तू माझ्यामध्ये एक डेअरिंग तयार करणार आहे. हे प्रभू या संकटापासून माझ्यामध्ये तू धीर निर्माण करणार आहे. हे प्रभू या धीरामुळे माझ्यामध्ये शील निर्माण होणार आहे. हे प्रभू या शीलामुळे माझ्यामध्ये आशा निर्माण होणार आहे, आणि आशा मला लाजवणार नाही, म्हणून तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. नाही अशी प्रार्थना चुकून पण पाळक साहेबच नाही करीत, तर बाकीचे काय करतात? बिलोस भाऊ बहीण आई वडील यांचा तर विषय सोडून द्यायचा. संकटाचा अभिमान बाळगणं, त्यावेळेस आशा पूर्ण होती. त्यामध्ये धीर धरावा लागतो, शील निर्माण करावं लागत. मग आशा कृतीमध्ये मग विश्वास पुढे लिहिता येतो त्या ठिकाणी. कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालाय. देवाच्या प्रीतीचा वर्षाव. मग जर देव तुमच्या आणि माझ्यावर जर प्रीती करायला सुरुवात केला, तर देवाने त्याचा एकुलता एक पुत्र राखून न ठेवता आमच्यासाठी दिलाय. मग साधं त्या परमेश्वरावर जर आम्ही विश्वास ठेवतो, तर तो आमची आशा पूर्ण करणार नाही का? आमची अपेक्षा पूर्ण करणार नाही का? आमची इच्छा पूर्ण करणार नाही का? तो काय मनुष्य आहे का तर लगेच बदलून जाईल? आणि म्हणून अशा प्रकारे आम्ही परमेश्वरचा गौरव करीत असताना, परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देत असताना आम्ही हे शिकलो पाहिजे की संकटाचा देखील जोपर्यंत आम्ही अभिमान बाळगत नाही, तोपर्यंत तुम्हाला आणि मला आमची आशा पूर्ती होणार नाही. आणखीन एक रेफरन्स पाहूया. रोमकरांचं पत्र अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 12 मध्ये आपण एक गोष्ट पाहूया. आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर असा. आशेने हर्षित व्हा. आशा ठेवल्यानंतर 7-12चा उतारा नको. आम्ही जर का एखाद्या गोष्टीवर आशा ठेवली, एखाद्या परमेश्वरावर आशा ठेवली, एखादी गोष्ट मिळावी म्हणून अपेक्षा बाळगली, एखादी इच्छा पूर्ण होईल म्हणून परमेश्वराकडे विनंती केली, प्रार्थना केली, परमेश्वराला आवडणारी गोष्ट केली, मग मात्र आम्ही आशा धरल्यानंतर हर्षित, आनंदित, उत्साहित, प्रोत्साहित, एकदम चांगलं असं पाहिजे. आशा ठेवायची, तोंड वाकडं करायचं. कस काय आशा पूर्ण होईल? आशा ज्या परमेश्वर आम्ही ठेवलेली आहे, तो परमेश्वर रोमकरांच्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 12 मध्ये प्रेषित पौल साहेब त्या ठिकाणी रोमकरांच्या लोकांना ते लिहित आहे की आशेने हर्षित व्हा. आशेने हर्षित व्हा. सिच्युएशन कशी असो बदलणारा तो आहे. कंडिशन कशी असो बदलणारा तो आहे. समोर आलेला प्रसंग कसाही असो बदलणारा तो आहे. समोर आलेला प्रश्न कसाही असो बदलणारा तो आहे. कारण सर्व काही त्याच्या अंकित आहे, सर्व काही त्याच्या हातामध्ये आहे, सर्व काही त्याच्या जवळ आहे. कारण मरणाच्या आणि जीवनाच्या ऑर्डर्स त्याच्याकडे, जसं एखाद्याची नोकरी लागण्यासाठी ज्या ऑर्डर्स एखाद्या ऑफिसरच्या हातामध्ये असतात ना, अशा जीवनाच्या आणि मरणाच्या या दोन प्रमुख ऑर्डरी, जीवन द्यायचं का घ्यायचं, ह्या दोन्ही ऑर्डरी त्याच्या जवळ येते. मग मधल्या इच्छा अपेक्षा या तर किरकोळ झाल्या. सगळं काय आशेने हर्षित व्हा आणि संकटात धीर धरा. पुन्हा एक वार या ठिकाणी वचन सांगते की संकटात धीर धरा, कारण संकट आल्याशिवाय मनुष्य सुधरत नाही. अनेक लोकांना चमत्कार झाल्याशिवाय नमस्कार घालीत नाही. मग त्यांच्या जीवनामध्ये कधी कधी संकटाचा चमत्कार होतो आणि मग ते प्रभूकडे येतात, परमेश्वराकडे वळतात, पश्चाताप करतात, विश्वास ठेवतात, आशा धरतात आणि मग त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर त्यांची इच्छा पूर्ण करतो. पण चमत्कार झाल्याशिवाय अनेक लोक डोकं आपटू डोकं फोडतात आणि मग डॉक्टरकडे जाऊन पट्टी घेतात, पट्टी लावतात. मग ते डोकं फोडण्याची पाळी का आणावी? ते आणल्यानंतर शरीराची झीज का करावी? त्याच्यानंतर डॉक्टरच्या साहेबांकडे जाऊन त्यांच्याकडे आमच्या मिळकतीचे पैसे देऊन दुखापत करून इलाज करून मग जखम बरी करून का घ्यावी? त्यापेक्षा मी डोकं का आपटीत आहे त्याचं कारण काय आहे? याचा अर्थ माझी आशा, अपेक्षा, इच्छा किंवा माझ्या म्हणण्याप्रमाणे झालं नाही. अहो जर त्या झालं नाही तर आम्ही परमेश्वरच्या म्हणण्याप्रमाणे किती करतो?
आम्ही किती परमेश्वराची आशा पूर्ण करतो, आम्ही किती देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगतो, आम्ही किती परमेश्वरामध्ये दिलेल्या वचनाप्रमाणे जर संकट आले तर त्याच्यामध्ये धीर धरतो, संकटाचा अभिमान बाळगतो, संकटामध्ये स्थिर राहतो, संकटाचं स्वागत करतो, संकटातून निघण्यासाठी परमेश्वराकडे मार्ग मागतो. आम्ही तर संकट आलं का बोट मोडायला सुरुवात करतो. म्हणजे जो आशा पूर्ती करण्याचा क्षण आमच्या जीवनात येतो तो आम्ही बोट मोडून काढून टाकितो. कायम समस्या, कायम चिंता, कायम काळजा, कायम प्रार्थना विनंती पालक साहेबाकडे. आमचं माझं हे झालं, माझं ते झालं, हे संकट आलं, ते संकट आलं, संकटामागे संकट, काय साडेसाती लागली, हे गेलं का ते येतं, ते गेलं का हे येतं. अरे पण येतं कसं? आणि आले तर तुम्ही त्याला काय पालक साहेब तुमचं काही संकट दूर करायला तो मोठा एखादा काही जाणताय का, जोयचा आहे का, की त्याच्याकडे काही संकट दूर करण्याचं काही औषध आहे का? हा आपोआत काही तेलाच्या बाटल्या आणि पाण्याच्या बाटल्या हा भाग वेगळा आहे. टेक इट फायर अँड गिव्ह इट फायर अँड कम्बॅट फायर हे भाग वेगळा आहे. काही लोक त्याचाही उपयोग करून त्यांचा धंदा शकून घेतात, त्यांनाही त्याच गोष्टी वाटतात, ते लोकांना आणखीन भीती घालून देतात. तुम्ही देवाच्या आज्ञा मोडल्या, तुम्ही चर्चला येत नाही, सहभागिता देत नाही, तुम्ही दान देत नाही, तुम्ही दशमांश देत नाही, तुम्ही देवाचं ते देवाला देऊन बघा, तुमचे संकट ऑटोमॅटिक कमी होते. बस एवढं एकदा सुरू केलंय की यांचे संकट कमी होणार नाही. मी सांगतो वाढणार, 101% वाढणार. कारण जर जबरदस्तीने जर आम्ही दशमांश दान अर्पण जर देत आहोत, संकट त्याच्यापासून दूर जाणार नाही. आणि जो घेईल ना त्याच्यावर इथं संकट येणार नाही, तो इथं सुरक्षित राहील. पण त्याच्यावर सगळ्यात मोठं संकट असणार नरक राज्याचं, अधोलोक राज्याचं, पिढेचं. इथं तो लय आयुष्यारामात असेल. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, मी प्रभू येशूचा सेवक या नात्याने सांगेल की प्रभू मध्ये जीवन जगत असताना संकट येऊ द्या, त्या संकटाचा अभिमान बाळगा, त्या संकटाला धरून राहा. परमेश्वराला म्हणा, प्रभू या संकटातून पार जाण्याची ताकद माझ्यामध्ये निर्माण कर, या संकटात टिकून राहण्याची ताकद माझ्यामध्ये निर्माण कर, या संकटाचा अभिमान बाळगण्याची मला ताकद निर्माण कर. या संकटाला देखील समजलं पाहिजे की मी प्रभू येशूचा सेवक आहे, मी प्रभू येशूचा एक मुलगा मुलगी आहे, किंवा मी प्रभू येशूवर विश्वास ठेवणारा त्याचा दत्तक पुत्र आणि कन्या आहे, किंवा मी स्वर्गीय राज्याचा वारीस आहे. त्या संकटाला सुद्धा घाम फुटला पाहिजे. आम्हाला घाम नाही फुटला पाहिजे विश्वासणाऱ्या भाऊ बहीण आई वडिलांना, किंवा ज्यांची आशा अपेक्षा इच्छा ज्या जिवंत परमेश्वरावर आहे त्यांना घाम नाही फुटला पाहिजे. संकटाला तुमचा घाम फुटला पाहिजे, असं जीवन असावं. या 2021 मध्ये अशाच प्रकारचे जीवन आम्ही जर जगलो तर निश्चित अर्थाने येणारं जे मोठं संकट आहे त्यातून निभवण्याची ताकद आमच्यामध्ये राहील, त्यामध्ये टिकण्याची ताकद आमच्यामध्ये राहील, त्याला पचवण्याची ताकद आमच्यामध्ये राहील. त्या संकटामुळं आम्हाला कितीही त्रास झाला, कितीही प्रॉब्लेम आले तरी ते टिकून ठेवण्यासाठी परमेश्वर आम्हाला तेवढं तयार करेल. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. एखादा कारागीर असतो ना, एक दगड घेतो, रानटी दगड, आणि त्या रानटी दगडाला पायामध्ये ठेवून छेनी हातोडा घेऊन इतका ठोक 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 ठोकितो की त्याला एखाद्या मूर्तीचं म्हणा, किंवा एखाद्या व्यक्तीचं म्हणा, किंवा एखाद्या प्राण्याचं म्हणा, जे काही XYZ त्याचं स्वरूप तयार करतो. पण तू स्वरूप तयार करत असताना त्या दगडाला, पहिले जो दगड होता ना त्याला त्या टाकीचे घाव सोसावं लागतात, त्या हातोड्याचा दणका, त्या छेनीचा दणका, वरून त्या वाडरेचे पाय, वरून त्याला काय 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 होत असन. आता दगड हा निर्जीव आहे, पण मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतोय. आणि मग लोक त्याला बाजारात देव म्हणून घेतात, त्याच्या पाया पडतात, त्याची मिळकत देतात, त्याला पैसे देतात. आणि मग ज्यांनी घडवलं ना तो मस्त पैकी टमन लावून तिकडं मागं झोपतो. परंतु देव पण कशाला येतं? दगडाला. दगडाला काय येतं? त्या दगडाला ते ठोसे खावा लागतात. अशाच प्रकारे परमेश्वरामध्ये तुम्ही आणि मी जर विश्वासाने जीवन जगत आहोत, ते संकट येतील, क्लेश येतील, चिंता काळजा व्याधी येणार, 101% येणार. तोपर्यंत देवाचं स्वरूप, तोपर्यंत देवाच्या पुत्राचं स्वरूप, तोपर्यंत देवपुत्र आणि देवकन्याचं स्वरूप, तोपर्यंत राजपुत्र आणि राजकन्याचं स्वरूप, तोपर्यंत देवाचं मूल्य म्हणण्याचं अधिकाराचं स्वरूप, तोपर्यंत स्वर्गीय राज्याच्या वारिसाचं स्वरूप, तोपर्यंत सुख लोकाचे वाटेकरी, तोपर्यंत स्वर्ग राज्याचे अभिलाषी, स्वर्ग राज्याचे वतनदार. हे पोस्ट आम्हाला मिळणार नाही, मोकार मिळणार नाही. नुसती विश्वास ठेवला प्रभूकडे आलो झालंय काम.
लगेच पुत्र कन्या नाही. वचन मत सांगते ते आले आणि झाले, पण त्याच्या मधला प्रोसेस काळ आहे. जितक्यांनी माझ्या नामाचा स्वीकार केला तितक्यांना देवाचा पुत्र म्हणण्याचा अधिकार मिळाला. आमेन, आमेन, आमेन. पण याच्या मधला एक काळ आहे, आमचं जीवन जगण्याची पद्धत त्यावेळेस. आणि म्हणून परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. या ठिकाणी आपला वेळ होत आहे. आपण आशा, इच्छा, अपेक्षा भाग 9 मध्ये पाहिलेला आहे. आम्ही आणखीन पुढच्या लाईव्ह सेशनला 10व्या भागामध्ये आशा, अपेक्षा, इच्छा याविषयी अधिक परमेश्वरच्या वचनाच्या माध्यमातून चिंतन मनन अध्ययन करूया. यासाठी की देवाच्या वचनाच्या माध्यमातून या 2021 मध्ये आम्ही कशा प्रकारचे आशावादी लोक असावेत, इच्छा पूर्ती करणारे लोक असावेत, अपेक्षा पूर्ण झालेले लोक असावेत. यासाठी आम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती असणं खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे. पुन्हा एक वार लाईव्ह सेशन मध्ये असलेल्या सर्व देवाच्या अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात हार्दिक स्वागत करतो. आभार देखील मानतो की 2021 मध्ये आम्हाला अशा प्रकारे वचनाच्या माध्यमातून आमच्या आशा, अपेक्षा, इच्छा ठेवायच्या आहे. पुढच्या लाईव्ह सेशनला अशा भाग मध्ये आपण पुन्हा एक वार भेटूया. एक छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश दे बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना विनंती करतो. आमच्या भारत देशासाठी, माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी, माझ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्सेस, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, बिलिओस भाऊ बहीण, आई वडील, देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, सर्व ख्रिस्ती विश्वासणाऱ्या, सत्यामध्ये चालणाऱ्या संस्था, मिनिस्ट्रिया, इंडिपेंडन्स काम करणारे सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, आम्ही प्रत्येक जण या 2021 मध्ये परमेश्वर बाप्पा तुझ्यावर आम्ही आशा ठेवतो, अपेक्षा ठेवतो. आणि आमची अपेक्षा हे तू पूर्ण करणारा तू देव आहेस. तू दिलेल्या सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आदर, गौरव, सन्मान तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा आज जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.